आज आपण करणार आहोत सुरणाचे चिप्स। यासाठी आपण इथे अर्धा ते पाऊण किलो वजनाचे सुरण घेतलेले आहे। याला आपण व्यवस्थित सालं काढून स्वच्छ करून घेणार आहोत आणि खराब असलेला भागसुद्धा काढून टाकणार आहोत। सुरण आरोग्यासाठी अतिशय उत्तम अशी भाजी आहे। यात फायबरचे प्रमाण खूप असते, जे शरीरासाठी खूप चांगले आहे आणि अनेक आजारांवर सुद्धा गुणकारी आहे। आता इथे एका मोठ्या भांड्यात मी पाणी घेऊन याला व्यवस्थित स्वच्छ करून घेणार आहे। तुम्ही नळाखाली सुद्धा धुवून घेऊ शकता। मी हे भांड्यातलं पाणी नंतर झाडांना टाकते, म्हणून मी अशा प्रकारे भांड्यात घेऊनच नेहमी धुवून घेते भाजी। आता आपण ह्याला खराब असलेला भाग काढून टाकणार आहोत आणि चिरून घेणार आहोत। चिरताना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसेही काप करू शकता, फक्त थोडे पातळ करा, अगदी खूप जाड नको। सुरण जे आहे ते अशा प्रकारे आपण चिरून घेणार आहोत, पातळ तुकडे करून घेणार आहोत, त्याचे खराब भाग काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे चिरणार आहोत। कसेही तुम्ही आकारात चिरले तरीही चालतं। हे जे चिरलेले आता काप आहेत ते आपण तळणार आहोत, म्हणून इथे कढईत आपण तेल घेतलं आहे। तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे, चांगलं कडक तापवून घ्यायचं आहे आणि तापेपर्यंत आपण परत बाकीचं सुरणसुद्धा चिरून घेणार आहोत। दुसरीकडे टिश्यू पेपर घालून एक चाळणी तयार करून घेणार आहोत, ज्यात आपण तळलेलं सुरण ठेवणार आहोत। आता तेल चांगलं तापलं आहे, त्यात आपण हे सगळे जे चिरून घेतलेले सुरणाचे काप आहेत ते हळूहळू करून टाकणार आहोत आणि व्यवस्थित छान सोनेरी रंगापर्यंत तळून घेणार आहोत। अशा प्रकारे तुम्ही जर कधी इंदोरला वगैरे गेला असाल तर तिथे गराडू थंडीच्या दिवसात आपल्याला मिळतं। तेही अशाच प्रकारे तळून छान त्याला चाट मसाला वगैरे घालून तयार करतात। तशाच प्रकारे आपण इथे सुरण घेतलेलं आहे आणि त्याचेही आपण तळून जे आहे काप तयार करून घेणार आहोत चिप्ससारखे। हे बघा, छान असा रंग आलेला आहे सोनेरी आता त्याला। आता हे आपण काढून घेणार आहोत। टिश्यू पेपरवर काढल्यामुळे यात तेल फारसे राहत नाही आणि सुरणसुद्धा खूप तेल जे आहे ते ॲब्झॉर्ब करत नाही, त्यामुळे जरी तळलेलं असलं तरीसुद्धा हे हेल्दीच आहे। हे आता आपण सगळे इथे काढून घेणार आहोत। हे काढलेले जे आहेत चिप्स ते आपण एका दुसऱ्या भांड्यात घेणार आहोत आणि या भांड्यात घेतल्यानंतर त्याच्यावर मीठ, धनेजिरे पूड घालणार आहोत। त्यानंतर चाट मसाला घालणार आहोत आणि आवडीप्रमाणे तिखट घालणार आहोत। हे सगळं घातल्यानंतर आपण याला एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे आणि नंतर लिंबू पिळणार आहोत। लिंबू पिळल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याला व्यवस्थित हलवून घेणार आहोत। हे हलवून घेतले आहेत। आता सर्व करायसाठी हे चिप्स जे आहेत आपले ते रेडी आहेत। हे जे चिप्स आहेत ते आपले रेडी झालेले आहेत। अशा प्रकारे तुम्ही चिप्स करून बघा। आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।